शहरातील विनायकनगर सारसनगर परिसरात चोरांची दहशत. चोर जोमात, पोलीस प्रशासन कोमात. तब्बल 12 ते 5 चोरांचा धुमाकूळ. शहरातील उच्चभ्रू समजला जाणारा विनायकनगर सारसनगर परिसरात चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत या चोरट्यांनी बिनधास्तपणे चोरी करण्याचा डाव साधला. चोर रात्रभर जागे होते, मात्र पोलीस प्रशासन रात्रभर झोपल्याचं पाहायला मिळतंय. या परिसरात ना पोलिसांची गस्त ना पोलिसांची गाडी, त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून शहराचे माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक संजय चोपडा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, गुगळे सर आदींनी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची भेट घेऊन सदर परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली. या ठिकाणी आज निवेदन दिलं. या निवेदनामध्ये या परिसराची गस्त वाढवणे व जे काही चोरटे आहेत या ठिकाणी त्याचे CCTV फुटेज देखील उपलब्ध आहेत आणि या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी व परिसरामध्ये गस्त वाढवून या होणाऱ्या ज्या चोऱ्या आहेत तर त्या चोऱ्या म्हणजे होणार नाहीत याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सगळ्यांनीच या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याबाबतच्या उपाययोजना तातडीने करू अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी सन्माननीय गायकवाड साहेबांनी दिलेलं आहे. एवढंच या ठिकाणी आम्ही 12 ते 5 जो चोरांनी धुमाकूळ घातला इतक्या मोठ्या प्रमाणात, तर काही मुद्देमाल चोरीला गेला का? काही प्रमाणात चोरीला गेलेले आहेत. चांदीचे भांडे होते, काही ठिकाणी ते चोरीला गेलेले आहेत, काही कॅश होती, रोकड होती, हे गेलेले आहे. परंतु म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नव्हती. म्हणजे 4-5 घंटे एक 4-5 जण चांगले धडधाकट म्हणजे भारत असता असं ते CCTV मध्ये पाहिल्यानंतर दिसतं की त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नव्ही आणि एकामागं एक असे जवळजवळ 10 ते 12 घरं त्यांनी फोडले. परंतु हे करत असताना त्यांच्या मनात कुठेही प्रशासनाबद्दल असेल, पोलीस प्रशासनाबद्दल असेल, काही भीती त्यांना जाणवली नाही. म्हणजे 5-5 घंटे हा कार्यक्रम चालू होता आणि या 5 घंट्यामध्ये त्यांनी 10 ते 12 घरं या ठिकाणी फोडली. म्हणजे हे अत्यंत निर्डावलेले चोर आहेत, चोरटे आहेत. त्यांच्याकडे जे शस्त्र आहेत हे सगळं पाहिल्यानंतर ते अगदी कायम स्वरूपीचे म्हणजे निर्डावलेले चोर आहेत, एवढं मात्र नक्की. किती चोर असतील बरे? तुम्ही जे म्हणता ते CCTV कॅमेऱ्यात पण दिसले. वेगवेगळ्या CCTV कॅमेऱ्यात पाहिल्यानंतर 4 जणांची संख्या दिसून येते. त्यांच्या तोंडावर मास्क लावलेले आहेत, चांगले धष्टपुष्ट आहेत, त्यांच्या हातात शस्त्रही दिसतात, पाठीवर सॅग आहेत. अशा पद्धतीने हा गिलवरचा वापर करतायत. कुत्रे बित्रे जर भुकायला लागले तर त्या गिलवरीने त्यांना दगड मारून ते पळवतायत आणि अशा पद्धतीने ते सराईत गुन्हेगार आहेत, सराईत चोरटे असं म्हणलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. बरं, आज तुम्ही निवेदन दिले कोतवाली पोलीस ठाण्यात, तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलंय? याच्याबाबत त्या चोरट्यांचा शोध घेऊन या येणाऱ्या काळामध्ये गस्त वाढवू. त्याच्यानंतर जे काही आता CCTVचे फुटेज आहेत त्या माध्यमातून त्या चोरांचा शोध घेऊ आणि त्यांच्यावर कडक पद्धतीने अशी कारवाई करू आणि येणाऱ्या काळात असे प्रकार होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाकडून घेतली जाईल, अशा पद्धतीचं या ठिकाणी आश्वासन गायकवाड साहेबांनी दिलेलं आहे.